फक्त नगरसेवक हा नागरिक म्हणजे मतदार आणि प्रशासनामधला जो दुवा आहे त्या दुवा होण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्हाला करायचं। गवळी माता जो की आता गवळी माता हा भाग फक्त आता त्या ठिकाणी SRA होणार आहे म्हणून तिथली नागरी वस्ती त्या ठिकाणी तिथून हटवलेली आहे। बालाजीनगर अशी वस्ती आहे, खंडेवस्तीसारखी वस्ती आहे। त्या ठिकाणी आपण गेलात तर त्यांना साध्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं। म्हणजे त्यांना अन्नधान्यापासून तर त्यांना आरोग्य व्यवस्थेपासून तर त्यांना राहण्याचं म्हणजे आपण म्हणतो अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तिन्ही मूलभूत गरजांसाठी त्यांना भांडावं लागतं। निवारा तर त्या ठिकाणी पाहिलं तर पत्र्याची शेड आहेत, 4 भिंतीसुद्धा नाही। म्हणजे कशी ती लोकं राहणार, कसा नगरसेवक त्या प्रभागाचा विचार करू शकतो हा प्रश्न मला पडला। या प्रत्येक राज्यातून अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून या शहरामध्ये आलेले आहेत, या माझ्या प्रभागामध्ये राहतात। म्हणजे गरिबी हटावसाठी आलेले आहेत का गरीब होण्यासाठी आलेले आहेत, मला त्यावर मोठा प्रश्नचिन्ह वाटतो। नमस्कार, मी सनी ताटे, जन महापर्वमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आत्ता आपण पुन्हा एकदा पोहोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये। या ठिकाणी शिवसेनेचे निलेश मुटके हे आपल्यासोबत आहेत। त्यांच्या पत्नी माधुरीताई मुटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। समोर बलाढ्य उमेदवार आहेत, त्यांच्याशी त्यांचा लढा होणार आहे। 2017 साली खरं तर ते याच प्रभागातून याच धनुष्यबाणावर लढले होते। पुन्हा एकदा त्यांच्या हाती धनुष्यबाण आहे आणि आत्ता ते नव्याने लढा देण्यासाठी समाजासाठी पुन्हा एकदा त्याच ताकदीने उतरलेले आहेत। नेमक्या काय भावना आहेत, कशा प्रकारे कामकाज चालू आहे, कशा प्रकारे प्रचार चालू आहे आणि स्थानिक पातळीवरच्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगाल, पुन्हा आत्ता धनुष्यबाण हातात आहे, जोरदार प्रचार चालू आहे, लोकांशी संवाद चालू आहे, कशा प्रकारच्या लोकांच्या भावना आहेत, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? जय महाराष्ट्र। माझी पत्नी माधुरी निलेश मुटके हिच्यावर पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी विश्वास ठेवून या प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी दिल्यानंतर प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। प्रत्येक बिल्डिंगमध्ये जातो आहे, मतदारांशी संवाद साधतो आहे। या प्रभागातील काही गार्डन्स आहेत त्या ठिकाणी आम्ही जातो आहे, काही मॉल्स आहेत त्या ठिकाणीसुद्धा जातो आहे। आम्ही नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेतो आहे आणि ते प्रश्न ऐकल्यानंतर त्याची सोडवणूक कशी करणार त्या ठिकाणी आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या समवेत बसून त्या भागामध्ये काय करता येईल, जी समस्या आहे त्याचं निवारण कसं करता येईल हे आम्ही त्या ठिकाणी विचार करतो आणि त्याला पुढं कसं न्यायचं हा प्रयत्न आमच्या ह्या सगळ्या टीमकडून होतो आहे। सगळ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार ह्यांचा सल्लामसलत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे। मला असं वाटतं, मी अनेक वर्ष म्हणजे 2009 पासून राजकारण आणि समाजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे, म्हणून मला या राजकारणामध्ये काम करत असताना नागरिकांशी नाळ जुळलेली आहे। प्रत्येक प्रश्नाची मला त्या ठिकाणी जाणीव आहे आणि नागरिकांच्या काय समस्या असू शकतात, काय समस्या आपल्याला सोडवण्याचा एक प्लॅटफॉर्म कसा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो हे मला माहिती आहे। प्रशासनाकडे वारंवार आपण त्या ठिकाणच्या ज्या तक्रारी येतात ते त्या ठिकाणी तक्रारी त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो। फक्त नगरसेवक हा नागरिक म्हणजे मतदार आणि प्रशासनामधला जो दुवा आहे त्या दुवा होण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्हाला करायचं आहे। म्हणजे त्यांचे प्रश्न हे प्रशासन सोडवण्याचं काम करतं, तिथपर्यंत फक्त माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पोचायचं आहे। तुम्ही म्हणालात तुमचा प्रचार कसा चालू आहे, माझा प्रचार चालू नाही, आम्ही काय आहोत हे त्या लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोचवण्याचं आम्ही काम करत नाही। तर मला वाटतं जनतेला, नागरिकांना काय पाहिजे, नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्याचं काम माझी पत्नी माधुरी मुटके त्या ठिकाणी करते। माझा मित्रपरिवार, आमचे पक्षाचे सर्वच कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात। तर मला काय पाहिजे, नगरसेवक कसा पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी त्यांचं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। भाऊ, आपण पाहिलं तर आता खरं तर 2022ला ही निवडणूक होणार होती, पण अनेक कारणांनी, आरक्षण मुद्दे असतील, अनेक कारणं असतील, त्या मुद्द्याने ती निवडणूक पुढे ढकलत गेली। या काळात बरंच प्रशासनाने खराब काम केलं असं लोकांचं म्हणणं आहे। आता परत एकदा निवडणूक लागली आहे, त्यामध्ये लोकांच्या कुठल्या समस्या तुम्हाला प्रामुख्याने इंदिरानगरमध्ये दिसतात? मी अनेक माध्यमांसमोर जाऊन खरं तर या प्रभागातील समस्या आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। मी सांगितलं का इंद्रायणीनगर मोशी प्राधिकरणामधील सेक्टर 1 ते 13 हे सेक्टर ह्या प्रभागामध्ये येतात। त्याचप्रमाणे एक विषमतेकडे जाणारं म्हणजे वेगळ्या प्रभागातील काही भाग आहे गवळी माता, जो की आता गवळी माता हा भाग फक्त आता त्या ठिकाणी SRA होणार आहे म्हणून तिथली नागरी वस्ती त्या ठिकाणी तिथून हटवलेली आहे। म्हणजे ही लोकं राहतात कुठे, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था काय केलेली आहे,
ते आम्ही त्या ठिकाणी नागरिकांशी विचार करून जाण्याचा प्रयत्न करतो आहे. बालाजीनगर अशी वस्ती आहे, खंडेवस्तीसारखी वस्ती आहे. त्या ठिकाणी आपण गेलात तर त्यांना साध्या साध्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. म्हणजे त्यांना अन्नधान्यापासून तर त्यांना आरोग्य व्यवस्थेपासून तर त्यांना राहण्याचं म्हणजे आपण म्हणतो अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तिन्ही मूलभूत गरजासाठी त्यांना भांडावं लागतं. अन्नासाठी भांडावं लागतं कारण रेशनिंगच्या दुकानामध्ये गेलात तर त्या ठिकाणी त्यांना खूप त्रास होतो. म्हणजे प्रशासनाचं त्या रेशनिंगच्या दुकानावर सुद्धा अंकुश नाही. निवारा तर त्या ठिकाणी पाहिलं तर पत्र्याचे शेड आहेत, 4 भिंतीसुद्धा नाही. म्हणजे कशी ती लोकं राहणार, कसा नगरसेवक त्या प्रभागाचा विचार करू शकतो हा प्रश्न मला पडला आहे. आणि वस्त्राचं आपण पाहिलं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या तिन्ही मूलभूत म्हणजे मूलभूत गरजांसाठी जर माझा मतदार, माझे नागरिक जर या प्रभागामध्ये झगडत असतील तर मला असं वाटतं ह्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. तिथे तुम्ही पाहिलात आरोग्याची व्यवस्था म्हणजे आपल्याला जो आपण नाल्यातून चालतोय का रस्त्यातून चालतोय हेच मला त्या ठिकाणी कळालं नाही. म्हणजे इतक्या नागरिकांचा, इतका मतदारांचा संयम जर मी पाहिला असेल तो ह्या प्रभागा क्रमांक 8मध्ये पाहिला आहे. कित्येक वर्षापासून म्हणजे आपण म्हणतो गरिबी हटाव हा नारा आपण देशभर देतो. मला असं वाटलं गरिबी हटवण्यासाठी नागरिक ह्या प्रत्येक राज्यातून, अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून या शहरामध्ये आलेले आहेत, या माझ्या प्रभागामध्ये राहतात. म्हणजे गरिबी हटावसाठी आलेले आहेत का गरीब होण्यासाठी आलेले आहेत, मला त्यावर मोठा प्रश्नचिन्ह वाटतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का ह्या वस्तीमध्ये गेल्यानंतर मला निश्चितच जाणीव झाली की आपल्याला ह्या प्रभागासाठी खूप काही करायचं आहे. माझ्या पत्नीला, कारण महिला आरक्षण असल्यामुळे माझी पत्नी त्या ठिकाणी नेतृत्व करू इच्छिते आणि नेतृत्व करत असताना महिलांचे प्रश्न खूप आहेत. म्हणजे 50% मतदार, 50%पेक्षा जास्त मतदार ह्या ठिकाणी महिला आहे. त्यामुळे महिलांचं कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे, लहान मुलांचं, विद्यार्थ्यांचं कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे आणि हे नेतृत्व करताना त्यांच्या प्रश्नांची जाण त्या ठिकाणी पाहिजे. अनेक उमेदवार तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, काही राजकीय पार्श्वभूमी नाही, फक्त पैसे आहेत म्हणून निवडणुका लढवण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात. परंतु काहीही पैसे न वाटता विना खर्चाची निवडणूक कशी असते हे मी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या प्रभागातील नागरिकांना करतो आहे. ठीक आहे, या उमेदवारांचं मत असेल का प्रत्येकाच्या घरामध्ये पैशाची पाकिटं फेकून द्यावीत, तशी जनता मतं देतील. परंतु मला त्या ठिकाणी जनतेवर एवढा विश्वास आहे की आपल्या पैशाच्या पाकिटं जरी आपण जबरदस्तीने त्यांच्या घरामध्ये स्लिपबरोबर जरी तुम्ही टाकण्याचा प्रयत्न केलात तो त्यांचा मतदारांचा अपमान त्या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. हा अपमान मतदार कदापि सहन करणार नाही. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मतदार विकला जाऊ शकतो हे तुम्ही लोकांना दाखवण्याचं काम केलेलं आहे. मतदार विकला जात नाही, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मतदारांचे एजंट ते मतदारांचे नाही, काही पक्षाचे एजंट त्या ठिकाणी पोचण्याचं काम करतात. त्या ठिकाणी त्यांची पाकिटं घेतली जातात आणि ती पाकिटं घेऊन तिथल्या नागरिकांचा भ्रम त्या ठिकाणी निर्माण करतात का हाच उमेदवार आहे, ह्याच पक्षाचा उमेदवार आहे, हेच आपले कल्याण करणार आहे. ती भोळी बाबडी जनता आहे, ते भोळी बाबडे मतदार आहेत. त्यांना काय माहिती कोण मसीहा आहे आपला. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना त्या भागामध्ये, या राज्यामध्ये राबवल्या. तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आलं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या सत्तेमध्ये सहभाग मिळाला. तो का मिळाला त्याचा सखोल अभ्यास केल्यावर आपल्याला जाणवेल का महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी योजना त्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी राबवली. ती महिलांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं ना. म्हणजे एक काही प्रमाणात महिलांना आर्थिक भार या आपल्या कुटुंबाच्या व्यवस्था चालवत असताना लागेल म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला. शासनाच्या माध्यमातून पैसे देण्याचं जरी काम केलं केलं असेल तर तो निर्णय इथपर्यंत येऊन ठेपला का या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणारच नाही की काय, असा प्रश्न निर्माण होत असताना भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा वापर फक्त सत्तेत येण्यासाठीच केला की काय, असा मला या ठिकाणी प्रश्न पडल्यासारखा वाटतो. तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला, खरं तर पाहिलं तर आपण 2017ला जी निवडणूक झाली या प्रभागात त्यामध्ये भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचे 1 उमेदवार निवडून आले होते. अर्थातच तुम्हाला देखील मताधिक्य मिळालं होतं थोडंफार, पण त्यामध्ये तुम्ही पिछाडीवर पडलात. त्यानंतर या भागात किती प्रमाणात या 3 भाजपचे नगरसेवक आणि 1 राष्ट्रवादीचे नगरसेवक, खरं तर भाजपची सत्ता आली होती 2017ला, त्या काळात काय प्रकारचं काम या लोकांनी केलं आहे का?
मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक ह्या भागामध्ये या प्रभागामध्ये निवडून आले. ते आता जे निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवतात आहे त्याच्यामध्ये तो नगरसेवक नाही. आणि भारतीय जनता पार्टीकडून ज्यांनी नगरसेविका पदासाठी लढलेले आहेत तेही नगरसेवक भारतीय जनता पार्टीकडून नाही. म्हणजे सत्तेत येण्यासाठी तुम्ही पक्ष बदलायचे, सत्तेत येण्यासाठी नागरिकांच्या प्रश्नांना बगल द्यायची. मला त्या राजकारणावर बोलायचं नाही. त्यांनी काय केले, ते काय करणार आहेत, कशी निवडणूक लढवणार आहे ह्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही. मला इंटरेस्ट आहे का सत्ताधारी सगळे असताना, म्हणजे आम्ही सगळे महायुतीतलेच उमेदवार आहे ना. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक लढवते, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते आणि सत्तेमध्ये सहभाग असणारं आम्ही शिवसेना म्हणून सुद्धा या भागामध्ये निवडणूक लढवतो आहे. म्हणजे आम्हीच महायुतीतले लोक आहोत आणि आम्हीच या प्रभागामध्ये भांडणार आहे. म्हणजे महायुती असण्यापेक्षा, पक्षीय बलाबल असण्यापेक्षा मला असं वाटतं पक्षाचा, चांगल्या विचाराचा पक्ष या ठिकाणी चांगल्या विचाराच्या उमेदवारांवर लक्ष ठेवून प्रभागातील नागरिकांचे, मतदारांचे आशीर्वाद घेऊन ही निवडणूक लढवेल. आणि मतदार हे आपलं विजन, म्हणजे या मतदारसंघाचा कायापालट कोण विकास करेल हे भान राखून मतदार त्या ठिकाणी मला असं वाटतं मतदार रूपी आशीर्वाद चांगल्या सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीमागे देईल. या महिलांची जाण असणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे, नागरिकांची जाण असणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे. असाच नगरसेवक या ठिकाणी ह्या प्रभागातील नागरिक मतदार निवडून देतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. आपण म्हणाला होतात का वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी निवडणूक लढवतात आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आहे की कोणत्या पक्षाचा कोण नगरसेवक निवडून उमेदवारी लढवतो आहे हे नागरिकांना त्याचा, म्हणजे मला असं वाटतं त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. कोणता पक्ष आणि कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासाठी धावून येणार आहेत हाच विचार त्या ठिकाणी या प्रभागात मला असं जाणवतं. खरं तर भाऊ इथं एकनिष्ठतेचा पण मुद्दा उपस्थित होतो की आपण जे बघतोय 2017ला जे निवडणूक लढले होते, भाऊंनी सांगितल्याप्रमाणे भाजपचे जे नगरसेवक निवडून आले होते ते आता वेगळ्याच पक्षाकडून लढत आहेत आणि जे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते ते तर उमेदवारच आता नाहीत, त्यांच्या ठिकाणी दुसरेच उमेदवार आलेले आहेत. तर हे सगळ्या गोष्टींमधून तुम्ही कसं बघताय? म्हणजे तुम्ही एकमेव असे इथं उभे आहेत की ज्यांनी 2017ला पण धनुष्यबाणावर लढले होते आणि आता पुन्हा एकदा त्याच ताकदीने त्या धनुष्यबाणावर मैदानात उतरत आहात. हे पहा, आपली निष्ठा त्या ठिकाणी पाहिली जाते. बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना त्या ठिकाणी कार्यरत आहे. मला असं वाटतं शिवसेना कुठली आहे हे असण्यापेक्षा आपण एकनिष्ठ आहोत, आपण हिंदुत्ववादी आहोत, आपण सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारे आहोत. हा विचार खरं तर आम्ही करतो. आम्ही एकनिष्ठेची व्याख्या अशी करतो का बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही एकनिष्ठ आहोत, जनतेच्या लढ्यासाठी जनतेबरोबर एकनिष्ठ आहोत. तुम्ही तुमच्या ध्येयासाठी एकनिष्ठ आहात, तुमच्या कार्यासाठी एकनिष्ठ आहात. ही एकनिष्ठतेची व्याख्या मला त्या ठिकाणी वाटते. कोण कुठल्या पक्षात जातो, कोण कुणाबरोबर एकनिष्ठ आहे हे मला काही म्हणजे आपल्या माध्यमातून बोलायचं नाही. तुमच्या कामाशी तुम्ही एकनिष्ठ राहा, तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही एकनिष्ठ राहा. ही एकनिष्ठतेची व्याख्या तुम्ही घेऊन जर समाजापर्यंत पोहोचण्याचं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला जनता डोक्यावर घेईल, मतदार डोक्यावर घेतील. की आता निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही 2017ला स्वतः होतात, आता तुमच्या सौभाग्यवती मैदानात उतरलेले आहेत. काय त्यांची कामं कशा पद्धतीने चालतात, कशा पद्धतीने त्यांचं समाजकार्य आहे, थोडंसं एक प्रेक्षकांना त्याही गोष्टीची तुम्ही जाणीव करून द्यायला पाहिजे. मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पदापासून आताच्या सहसंपर्क प्रमुख पदापर्यंत मी काम केलेलं आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये माझ्या पत्नीचा सहभाग नेहमीच राहिलेला आहे. समाजसेवेतसुद्धा माझी पत्नी माधुरी निलेश मुटके ही नेहमीच सहभागी असते. प्रत्येक कामामध्ये माझ्या पाठीशी आहे, प्रत्येक कामामध्ये माझ्या या प्रभागातील नागरिकांबरोबर आहे. शिवसेनेच्या माध्यमातून विभाग प्रमुख म्हणून तिने सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं शिवसेना पक्षाची उमेदवारी जेव्हा माझ्या पत्नीला मिळते, हा विश्वास माझा पक्ष जेव्हा माझ्यावर देतो, माझ्या पत्नीच्या पाठीमागे ठेवतो, तेव्हा निश्चितच मला त्या ठिकाणी माझ्या पत्नीचा सुद्धा गौरव वाटतो. काय जे काही काम केलं या प्रभागातील नागरिकांसाठी, या शहरातील नागरिकांसाठी, ते काम घेऊन आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही काम या प्रभागातील नागरिकांचे करणार आहे. म्हणूनच आम्हाला उमेदवारी मिळालेली हा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वर्ष काम केलेलं आहे. धनुष्यबाण मी मागे पण म्हणालो होतो, प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण हा विकासाचा आहे. म्हणजे अन्यायाच्या विरोधात जेव्हा प्रभू श्रीरामाने धनुष्यबाण उचलला होता, तोच प्रभागातील नागरिकांच्या विकासासाठी आम्ही उचलू, हा मला ठामपणे त्या ठिकाणी विश्वास आहे. प्रभू रामांचा, श्रीरामांचा धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन
या प्रभागातील मतदार त्या ठिकाणी येत्या 15 तारखेला दाबतील आणि या प्रभागाचा विकास करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे मतदान रूपी आशीर्वाद हे प्रभागातील मतदार देतील असा विश्वास ठामपणे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून देतो. आणि या ठिकाणी आपण ही माझी मुलाखत घेतलीत, आपण या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधण्याचं आपण काम केलं, याबद्दल मी या न्यूज चॅनलचे, या प्रभागातील मतदारांचे सुद्धा मी त्या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते निलेशजी मुटके. 2017ला देखील ते निवडणूक लढले होते. आता त्यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुढे काय चालणार, काय होणार हे येत्या काही काळात चित्र स्पष्ट होणारच आहे. नेत्याने, एखाद्या नगरसेवकाने प्रामाणिकपणे काम करावं, प्रामाणिकपणे आपला अजेंडा राहावा, तरच लोक आपल्याला डोक्यावर घेतील असं त्यांचं स्पष्ट मत आहे. मी सनी ताटे, पिंपरी चिंचवड.